गावगावच्या कुलदैवतांचे, ग्रामदैवतांचे असे जयघोष कानी पडतात आणि त्यात मिसळतात घंटांचे नाद, कीर्तनाचे सूर, लोकसंगीताचा ठेका आणि आबालवृद्धांच्या फुललेल्या गर्दीचा आवाज. हा माहोल असतो जत्रेचा. हजारो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या लोकाभिमुख परंपरेचा. जत्रा म्हणजे देवस्थानचा किंवा दैवताचा वार्षिक उत्सव. आपल्या देशातल्या समाजाला एकत्र आणून त्या त्या प्रदेशातली मोठमोठी देवळं किंवा दैवतांचा वार्षिक अभिषेक, होम हवन, भंडारा असे विधी केले जातात. युञ्जन्ति प्रत्नमरुषं चरं तं परितस्थुषाः रोचन्ते रोचनादिवी युञ्जन्त्यस्य काम्या हरिविपक्षसारथे शोणाधृष्णो नृवाहसा केतुं कृण्वन्न केतवेपेशो मर्या अपेशसे समुषद्भीरजा यथा. त्याचप्रमाणे या देवांना सजवणं, देवीला खाणा नारळाच्या ओट्या भरल्या जातात, देवाच्या पालख्या काढल्या जातात, रथ काढले जातात, त्यांना मिरवणुकीनं वाजत गाजत मिरवलं जातं. मोठ्या संख्येनं भक्त देवाला साकडं घालण्यासाठी, बोललेले नवस फेडण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी आपल्या दैवताच्या चरणी येतात. मोठ्या संख्येनं हे लोक इथं जमत असल्यानं या जत्रेला एक प्रकारच्या अर्थकारणाचीही झालर आहे. या जत्रांमधून व्यापाऱ्यांची उलाढाल होते. लोक एकत्र येतात. काही ठिकाणी तर या जत्रांच्या माध्यमातून वर्षातनं आपापल्या सगळ्या सोयऱ्यांच्या, प्रेमाच्या लोकांच्या, आप्तेष्टांच्या भेटी होतात. लोक एकत्र येतात, समाजबंध सांधलं जातं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं जत्रा हा लोकोत्सव आहे. विकासाच्या प्रवाहात गावांची नगरं आणि नगरांची शहरं झाली. मात्र या बदलत्या समाज व्यवस्थेत जत्रा आपलं स्थान टिकवलंय आणि थोर परंपरेचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रात तर सर्वच धर्मियांच्या जत्रा, उरूस आणि उत्सवांची रेलचेल असते. या जत्रांमध्ये सर्व धर्मीय लोक सहभागी होताना दिसतात आणि मुंबईतल्या वांद्र्याची माउंट मेरीची जत्रा हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. इंग्रज आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ख्रिश्चन धर्माची अनेक देखणी प्रार्थनास्थळं मुंबईत बांधली. सतराव्या शतकात वांद्रे बेटावर पोर्तुगीज धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली मदर मेरीचं मंदिर उभारलं गेलं. या चर्चची त्यानंतर 3 वेळा पुनर्बांधणीही झाली. हे चर्च एका छोट्या टेकडीवर वसलंय. पोर्तुगीज भाषेत डोंगराला मोंत असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या चर्चला
मोंट मेरी म्हटलं जाऊ लागलं. तंत्रशुद्ध आणि तितक्याच देखण्या वास्तूचं बांधकाम सन 1902 साली सुरू होऊन 1904 ला पूर्ण झालं. समोरच्या बाजूला 2 उत्तुंग मनोरे आणि त्यात चर्चची मुख्य वास्तू अशी रचना आहे. मुख्य वास्तूत प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारासमोर असलेली क्रुसावरील येशूची प्रतिमा लक्ष वेधून घेते. या प्रतिमेला वंदन करून मुख्य वास्तूत प्रवेश केल्यावर डोळ्यात भरतो तो या वास्तूचा भव्यपणा. समोर पाहताच नजर खिळते ती मुख्य गाभाऱ्यावर. हातात बाळ येशूला घेऊन उभी असलेली मदर मेरी. जत्रेच्या काळात तर इथे लाखो भाविक भेट देतात. माऊलीच्या जन्मदिनी म्हणजेच 8 सप्टेंबरच्या दरम्यान इथं मोठा उत्सव असतो. गाभाऱ्यात माऊलीच्या चरणी मेणबत्त्या आणि फुलं वाहण्याची प्रथा आहे. ही ख्रिश्चनांचंच नाही तर सर्व धर्मियांचं श्रद्धास्थळ. त्यामुळे इथे या माऊलीची ओटी भरण्याची प्रथा नसली तरीही अनेकदा नारळ आणि ओटीचं सामान तसंच फळं इथं वाहिलेली दिसून येतात. आपल्या तान्ह्या बाळांना माऊलीच्या चरणी घालण्यासाठी अनेक जोडपी या ठिकाणी येतात. माऊलीच्या दर्शनानं प्रसन्न झालेले भाविक मग आपला मोर्चा वळवतात ते थेट जत्रेकडे. माउंट मेरीच्या जत्रेत आपलं लक्ष वेधून घेतात ते म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या. व्याधीग्रस्त किंवा अपघातग्रस्त भाविक आपल्या अवयवांची व्याधी दूर व्हावी म्हणून मेरीला नवस बोलतात. हे नवस फेडताना हात, पाय अशा अवयवांच्या आकाराच्या मेणबत्त्या माऊलीच्या चरणी वाहिल्या जातात. तसंच अपत्य प्राप्तीसाठी नवस बोलणारी जोडपी लहान बाळांच्या प्रतिकृती असलेल्या मेणबत्त्या वाहतात. मेणबत्तीप्रमाणेच इथं येशू आणि मेरीची चित्र असलेले दागिने, क्रूस, छोट्या मूर्त्या भेट देण्यासाठी माउंट मेरीची स्मृतिचिन्ह अशा कलात्मक वस्तूंची विक्री या जत्रेत मोठ्या प्रमाणावर होते. त्याचप्रमाणे जत्रेला येणारे भाविक चण्याचा प्रसाद आवर्जून विकत घेतात. भाजलेले काळे चणे आणि साखर फुटाणे हा या जत्रेतला मुख्य प्रसाद. याशिवाय खेळणी, दैनंदिन वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांची दुकानंही भाविकांना आकर्षित करतात. लाखोंच्या संख्येने येणारे भाविक आणि त्यांना आपली वाटणारी मोठ माऊली यांच्यातल्या अतूट नात्यामुळेच 300 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून माउंट मेरीची ही जत्रा अशीच फुलत चालली. शहरातल्या जत्रांनी आधुनिक काळानुसार जरी आपलं स्वरूप बदललं असलं तरी कित्येक जत्रेत आढळणारे तमाशा, लोककला, शर्यती अजूनही गावाकडे जपली आहे. गावाकडची जत्रा अजूनही आपला बाज टिकवून आहे. ठिकठिकाणी देवळांच्या आणि देवाच्या काही कथा प्रचलित असतात. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रथांनी नटलेली कोकणातील निसर्गरम्य किनाऱ्यावर बसलेल्या प्राचीन कुणकेश्वर मंदिराची जत्राही दरवर्षी मोठ्या उत्साहानं भरते. कोकण किनारपट्टीवर देवगड पासून काही अंतरावर कुणकेश्वराचं मंदिर आहे. शंकराचं हे प्राचीन मंदिर. 11व्या शतकापासून या मंदिराचे दाखले आढळून येतात. मंदिराचं बांधकाम आणि वास्तुशैली पाहता राष्ट्रकूट, चालुक्य किंवा यादवकालीन हे मंदिर असावं असा अंदाज बांधला जातो. पण हे देऊळ एका अरब व्यापाऱ्यानं बांधल्याची कथा प्रचलित आहे. त्याच्या मूळ इतिहासाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मुख्य मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाची ही एक कथा सांगितली जाते. कुणकेश्वर इथल्या शंभू महादेवाची पिंडी ही स्वयंभू असून पूर्वी ती कनकाच्या घनदाट अरण्यानं वेढलेली होती. त्या परिसरातल्या एका गरीब ब्राह्मणाची गाय त्याला दूध न देता कुणकाच्या या झाडीत एका विशिष्ट ठिकाणी दुधाचा पान्हा सोडत असे. हे दृश्य पाहताच ब्राह्मण क्रोधित झाला. रागाच्या भरात त्यानं हातातल्या काठीनं गायीवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला.
गाय चपळाईनं तिथून निसटली आणि तो तडाखा पाषाणाला लागून त्याचा तुकडा उडाला. मात्र आश्चर्य, त्या पाषाणातून रक्त वाहू लागलं. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ब्राह्मणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. हे स्वयंभू शिवलिंग असल्याची प्रचिती त्याला आली. त्या पाषाणाची पूजा अर्चा आणि दिवाबत्ती तो नित्य नियमानं करू लागला. आजही या शिवलिंगावर या घावाची खूण दिसून येत असल्याची कथा इथं प्रचलित आहे. या मंदिराच्या निर्मितीबाबत एका अरब व्यापाऱ्याची कथाही सांगितली जाते. शंकराचं हे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे ते समुद्रातून सहज दिसतं. एकदा या समुद्रातून प्रवास करणारा एक अरब व्यापारी आपल्या बोटीसह कुणकेश्वर परिसरातल्या समुद्रात वादळात सापडला. रात्रीच्या वेळी जीवघेण्या भयान वादळात किनाऱ्यावरच्या स्वयंभू लिंगासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत त्या व्यापाऱ्याच्या दृष्टीला पडली. जर तू माझे प्राण वाचवलेस तर मी तुझं मंदिर बांधीन असा नवस त्यानं केला. अचानक वादळी वारे थांबले आणि तो व्यापारी सुखरूप किनाऱ्यावर पोहोचला. या स्वयंभू लिंगापुढे तो नतमस्तक झाला. आणि हे मंदिर बांधण्यासाठी त्यानं आपली सर्व संपत्ती खर्च केल्याची या ठिकाणी आख्यायिका आहे. गाभाऱ्याचं प्रवेशद्वार पाहता हे देऊळ मूळ स्वरूपात किती सुंदर कोरीव कामानं नटलं असेल याची कल्पना येते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शेषशाही विष्णूचं एक सुंदर शिल्प आहे. विष्णूच्या दशावतारांच्या कथांवर आधारित शिल्पही इथे आहेत. इथे पिंडीवर दुधाचा अभिषेक अहोरात्र सुरू असतो. बेलाची पानं आणि पांढरी फुलं इथं पिंडीवर वाहिली जातात. शिवशंकराचं हे प्राचीन स्थान पाहून या ठिकाणी येणारे भाविक नतमस्तक होतात. माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी इथे जत्रा भरते. समुद्र किनाऱ्याला लागून बांधकामाच्या मजबूत तटबंदीनं वेढलेलं हे उंच शिवमंदिर मोठ्या डौलानं आपल्या शिरावर भगवा फडकावीत उभा आहे आणि त्याच्या पायावर शरण येतात लाखो भाविक. देवळाच्या चौथऱ्यावरून खाली उतरून आल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर खडकांमध्ये देखील काही शिवलिंग कोरली आहेत. समुद्राला आहुती लागते तेव्हा या शिवलिंगांचं दर्शन होतं. ही शिवलिंग पांडवांनी कोरली आहे अशी या ठिकाणी आख्यायिका आहे. मंदिराच्या परिसरात आणि समुद्र किनाऱ्यावर पूजा साहित्याची अनेक दुकानं आहेत. कोकणातला प्रसिद्ध गोड पदार्थ खाजा इथे मोठ्या प्रमाणात मिळतो. कुणकेश्वराचा प्रसाद म्हणून लोक खाजा विकत घेतात. याचबरोबर इथे स्थानिक उत्पादनं विकणारी ही बरीच दुकानं आहेत. या काळात कोकणात अनेक ठिकाणी देवस्थानांच्या जत्रा भरत असल्यानं दुकानदार आणि विक्रेत्यांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. आपल्या वस्तू घेऊन ते दुकानदार वेगवेगळ्या जत्रांमधून फिरतात. अनेक परिवारांचा रोजगार या जत्रांच्या माध्यमातून चालतो. दुकानदारांच्या वर्षभराचं उत्पन्न हे या जत्रांवरच अवलंबून असतं. बाहेरगावून दुकानं जास्तीत जास्त बाहेरगावची दुकानं असतात आणि त्या लोकांना प्रॉफिट होतात म्हणून दरवर्षी येतात आणि ती दुकानं पुढच्या अनेक
कुठे यात्रा असते, कुठे सप्ताह असतात, तिथे 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 ते घेऊन जातात आणि ते सर्व त्याच्यावरती म्हणजे कुटुंब चालतं त्यांच्यावर. या दुकानांप्रमाणेच मुलांना आणि भाविकांना मौज मजेसाठी भव्य पाळण्यात बसून आनंद लुटण्याची ही या ठिकाणी संधी असते. कुणकेश्वराच्या जत्रेदरम्यान एक अनोखी प्रथा पाहायला मिळते. दिरबादेवीची मूर्ती या काळात तारामुंबरी इथं आणण्यात येते. देवी कुणके जामसंड्यावरून येते, ती तारामुंबरीतून आगमन तिथं होतं ते कुणकेश्वरला जाण्यासाठी. तारामुंबरीची माहेरवाशीण असल्यामुळे ती तारामुंबरीत माहेरवाशीण म्हणून येते. त्यावेळी तिचा आम्ही जाताना जसं सत्कार करतो तसं येताना पण उद्या तिचा आम्ही सत्कार करणार. ती माहेरवाशीण आमच्या इथे राहणार तारामुंबरीतला एक वस्तीभर. मिठमुंबरी तारामुंबरी खाडीवरचा हा नौका सेतू दर 3 ते 4 वर्षांनी जामसंडे गावची ग्रामदेवता दिरबादेवी महाशिवरात्रीला कुणकेश्वराच्या भेटीसाठी येते. तिच्यासाठी हा सेतू या ठिकाणी बांधण्यात येतो. ही देवस्वारी या खाडी मार्गाने चालत कुणकेश्वरापर्यंत येते. पण होडीतून खाडी ओलांडताना बराच वेळ खर्ची पडायचा. भक्तांना सोयीचं व्हावं म्हणून तारामुंबरीच्या मच्छीमार बांधवांनी 10 ते 15 दिवस आपल्या मच्छीमार नौका बंद ठेवून खाडीवर हा नौका सेतू बांधण्याची परंपरा सुरू केली. या नौका सेतूला भगवे ध्वज, रंगीबिरंगी पताका, तोरणं आणि रांगोळ्यांनी सजवण्यात येतं. सजवलेल्या बोटींच्या या सागर सेतूचं दृश्य अतिशय नयन मनोहर असतं. वेगवेगळ्या प्रांतानुसार त्या ठिकाणी विशेष अशा लोककला असतात. कोकणच्या मातीत जन्मलेली नाट्यकलेची एक शाखा म्हणजे दशावतारी नाटक. ही त्यातलीच एक कला. भगवान विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित नाटकं या प्रकारात सादर केली जातात. तीही दशावताराच्या खास शैलीत आणि मांडणीत. या नाटकात काम करणारे सर्व पुरुष कलाकार असतात. नाटकांमध्ये स्त्रीपात्र देखील पुरुषच वठवतात. पुरुषांनीच स्त्रीपात्र साकारणं हे दशावतारी नाटकाचं वैशिष्ट्य. त्यामुळेच या नाटकात स्त्रियांच्या गैरहजेरीबद्दल कोणतीही तक्रार नसते. दशावतारी नाटकांमधली सगळी पात्र स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा ही स्वतःच करतात. ही नाटकं रात्रीच्या वेळी सादर होत असल्यामुळे नाटकांच्या विषयाला साजेशी थोडी भडक रंगभूषा आणि वेशभूषा केली जाते. दशावतारी नाटकांमध्ये विनोदी पद्धतीनं पौराणिक कथा मांडल्या जातात. या कथांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हसत खेळत या कथा प्रेक्षकांपुढे मांडल्या जातात. वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या जत्रांमधून आपल्या कला सादर करत यातली कलाकार मंडळी फिरत असतात. यात काम करणारी कलाकार मंडळी ही बहुतांश शेतकरी कुटुंबातलीच. काळ बदलला तरीही आपली लोककला जपण्याची धडपड या कलावंतांमध्ये दिसून येते. बदलत्या काळाप्रमाणे जीवनमानही बदललंय. असं असलं तरी आजही गावोगावी जत्रा तितक्याच उत्साहानं, पारंपरिकतेनं आणि दणक्यात साजऱ्या केल्या जातात. भाविकही नित्य नियमानं दरवर्षी आपल्या व्यस्त जीवनातून खास वेळ काढून सुट्टी घेऊन गावी जत्रेला पोहोचतात. भाविकांच्या या श्रद्धेमुळे जत्रेला आणि जत्रेमुळे इतर बऱ्याच दुर्लभ गोष्टींना आजही अस्तित्व आहे.